केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा महाराष्ट्र दौरा आटोपता दिल्लीतील पद्म पुरस्कार सोहळा आणि मुंबई दिल्लीतील पावसामुळे घेतला निर्णय। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। राज्यातील पूर परिस्थिती, मान्सूनपूर्व पावसामुळे शेती पिकाचं झालेलं नुकसान आणि वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बैठकीत घेणार आढावा। स्थानकात पाणी गळाल्यानंतर मुंबईतील ॲक्वा मेट्रो सेवा अंशतः बंद। आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकामध्ये दुरुस्तीचं काम सुरू। RAJVLR ते वरळी मेट्रो सेवा सुरळीत। मुंबईला 72 तास चक्रीवादळाचा धोका। अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर शक्ती चक्रीवादळात होण्याचा अंदाज। मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि गोव्याला सुद्धा तडाखा बसण्याची भीती। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। कणकवलीत जाणवली नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। आठवडाभर आधीच आलेल्या मान्सूननं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवलं। मान्सून वेळेआधीच दाखल झाल्यानं पेरणीसह शेतीचं गणित बिघडलं। CBSE अभ्यासक्रमात 4वी ते 12वी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर फक्त एक धडा आणि 68 शब्द। शिवरायांच्या इतिहासाला इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी पोरके। शिवप्रेमी आणि इतिहासकारांकडून नाराजी व्यक्त। वैष्णवीच्या शरीरावर मृत्यूपूर्वी मारहाणीच्या 15 ताज्या खुणा। हत्येचा संशय बळावला। कर्नाटकच्या माजी मंत्र्याच्या मुलाला सुद्धा आरोपींना मदत केल्याप्रकरणी अटक। संभाजीनगर पोलिसांकडून उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा टाकणाऱ्याचा एन्काउंटर। अमोल खोतकर असं दरोडेखोराचं नाव। पोलिसांवरील गोळीबाराच्या प्रत्युत्तरात एन्काउंटर। महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे 4 रुग्णांचा मृत्यू। राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 200च्या पुढे। एकट्या मुंबईत 35 कोरोनाबाधित रुग्ण।